तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची, हे तिन्ही आपण पक्ष एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काय ताकदीनं लढा देत आहोत. आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जाते, साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं. आणि मी हे नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे, धन हे सगळं त्यांच्याकडे. आणि अर्थात त्यांच्याकडे असल्यानंतर तो वापर तो होणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे ते कसे काय काय वाटप त्याचं चालू आहे. मग कुठे ताटं वाटत आहेत, कुठे वाट्या देत आहेत, कुठे काय पैसे देत आहेत, हे सगळं चालू राहणार. निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळ्या गोष्ट आणि वेगळी एक हे आहेच, कथा आहेच. अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत, धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा, नाहीतर असं करू, नाहीतर तसं करू, नाहीतर. आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते. काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत. पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते, अनेकदा ते आत्ता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलोत. आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. जे मोठे विषय आहेत, हिंदुत्व असेल, मराठी असेल, मुंबईचं मुंबई पण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल, हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच. पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपलं वचननामा नंतर येईल, कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे, ती निवडणूक आयोगाकडे द्यायला लागते वगैरे, हे सगळं आहे. तुमच्याकडून पण मुद्दे घेतलेत काही काही ठिकाणी, जर नसतील घेतले तर अजूनही मला तुम्ही आम्हा दोघांनाही कोणालाही एक पेपरवर लिहून द्या. ते सुप्रताताई बसलेत, ताई तुम्ही जरा सगळ्यांकडून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं संकलन करून घ्या. पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आत्ता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झाल्यात तुमच्या सगळ्यांच्या. आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी, अनेक तुमच्या कार्यालयाची उद्घाटनं सुरू झालेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील, तुम्ही कशासाठी उभे राहताय. अर्थात कशासाठी उभे राहतोय, आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे, हे तर लढत आहोतच. पण आम्ही दोघांनी जरा एक 15-16 गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे, तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे. त्या 15-16 गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर करत आहे. हे एक वर्कशॉप समजा, हा वचननामा बिलकुल नाही, वचननामा अजून आपला नीट येणार आहे. पण ह्या वर्कशॉपमध्ये मला जाणून घ्यायचं आहे की हे आपण जे करत आहोत हे शेवटाला मी तुम्हाला विचारणार हे पटतंय का आणि आवडतंय का, कारण हे आपल्याला लोकांसमोर न्यायचं आहे. आणि राजेश थोडा खालती उतर ना, मागच्यानं दिसत नाही. हां ठीक आहे. तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आहे. आणि जिंकून आल्यानंतर आपले सगळे जे इथे बसलेले आहेत, आपलं बहुमत आल्यानंतर, आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत. करूया सुरुवात? चालेल, चला मी आपण डोंगर करूया. क्लिकरवर आहे काय? हां हा घे ना, चालू आहे मी. हो नमस्कार. बोलायचं चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे. पण मला जे आपले तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही AB फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला. आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच, पण त्यांचे धन्यवाद. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म माघार घेतलेत त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेलं आहे, तर मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. चला करूया सुरुवात. या लाईट जरा कमी केलं तर मला तुमच्या चॅनल्सवर येते काय, हे LED दिसतंय? ठीक आहे, हा जरा लाईट बंद. हे जे फोकस आहेत ना आमच्या मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील. नाही, आम्ही दोघं खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला. शेवटाला पण आम्ही चर्चा नाही, पण करतो. मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया, समजवता नाही. हो. दोघं करू. अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे. चला सुरू करूया. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच. इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये
BMCच्या प्रॉपर्टीज ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत. एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत, काही आपल्या एचीच्या प्रॉपर्टीज आहेत, काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत, काही काही ठिकाणी अतिक्रमणं पण झालेली आहेत. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑक्शनिंगला काढू, ह्या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू. आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात ह्या महत्त्वाच्या जमिनी, मुंबईकरांच्या जमिनी ह्या घातल्या जातात. आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा, मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना, जे मुंबईची सेवा ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसा. तर अमित आणि मी जे चर्चा करत होतो, आणि हे तुम्हाला आवडते का बघा, की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ज्या जमिनी आहेत, मग ते आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या जमिनी जिथे मोकळ्या जमिनी आहेत किंवा अतिक्रमणं झाली असतील, किंवा ज्या जमिनी BMCला वाटतं त्याची ऑक्शनिंग करूया, मार्केटमध्ये आणूया, ते न करता आपला महापौर, आपलं सरकार, आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल. आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, BSTचे जे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत, त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत. हा आपला पहिला आपण इथे विषय मांडत आहोत. तसंच स्वतः अमित, तू जे सांगत होता काल मला, गृहनिर्माण प्राधिकरण, बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जात आहे तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1,00,000 घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत. मुंबईत जिथे जिथे आपण फिरतो, आता इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प्स आहेत. आता पोलीस कॅम्पचा विषय तर आपण हाताळत आहोतच, सरकारकडे मागणी करत आहोत, सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या. या सरकारने आणि आधीच्या सरकारने, म्हणजे मधलं जे घटनाबाह्य सरकार होतं, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 100% घरं देतो. कुठे? मुंबई बाहेर, त्या नवी मुंबईच्या खाणींमध्ये देत होते, MMRमध्ये देऊ. तसं नाही, आपण आपली जी आता घरं यांच्यासाठी बनवू ती मुंबईमध्येच बनवू, मुंबई शहरात बनवू, मुंबई उपनगरात बनवू, पण मुंबईतच बनली पाहिजेत आणि ही हक्काची घरं त्यांना असतील. पुढचा विषय परिवहन. हा जरा माझा आवडता विषय. जे जे माझ्याबरोबर फिरत असतात, बोलत असतात, त्यांना कंटाळा येईल कदाचित, कारण आम्ही परत परत बोलत असतो. पण मला वाटतं काल अमित आणि मी ह्या दोघांनी देखील चर्चा केली आणि मी सातत्याने सांगत असतो की जसं मुंबईमधून हे आता जे शासकीय कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, BSTचे आहेत, पोलीस आहेत, 30-30 वर्षे ह्या लोकांनी सेवा केलेली आहे. ह्यांना जर तुम्ही मुंबईच्या बाहेर ढकलत असाल का? कारण ह्या सरकारला आणि भाजपला मुंबई मारायची आहे. तसं दुसरं मुंबई मारण्याचं माध्यम काय? तर आपण सामान्य जे नागरिक आहोत, सामान्य मुंबईकर असतील, त्यांना तुम्ही कामावर जाण्यापासून रोका. आपलं जर तुम्ही मुंबई शहर पाहिलं, त्याची आखणी पाहिली, त्याच्यात साधारणपणे 60 ते 62 लाख लोक दररोज हे लोकल ट्रेन वापरतात. आपण जेव्हा मीडियम बसेस आणलेल्या अमित 35 लाख लोक मुंबईत दररोज BST वापरायला सुरू केलं होतं. पण आत्ता जी BSTची परिस्थिती झाली ती काय झाली आहे? काल पण मी एक बोईवाड्यातून कार्यक्रमावरून येत असताना, श्रद्धाताई तुमच्याच वॉर्डातून येत असताना, इथे दादर प्लाझाच्या तिथे बघत होतो, लांब लांब रांगा मुंबईकरांच्या, महिला पुरुष दोन्ही घरी जायची वाट पाहतात. का? तर BSTच येत नाही, BST येत नाही. तर आम्ही ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही दरवाढ आहे ती तिप्पट केलेली आहे, ती रद्द करून भाडं आपलं असेल ते ₹5 5 किलोमीटरसाठी, ₹10 10 किलोमीटरसाठी, ₹15 15 किलोमीटरसाठी आणि ₹20 20 किलोमीटरसाठी फ्लॅट फेअर करून देणार. खिशाला परवडेल असं भाडं असलं पाहिजे. जगातलं सगळ्यात स्वस्त आणि मस्त हे करू. ताफ्यात जवळपास 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आपलं सरकार असताना आपण तो आकडा ठेवला होता, कदाचित वाढला असेल, कदाचित कमी झालं असेल. 900 डबल डेकर बस, जुने मार्ग, कारण हे अमितला पण आणि मला पण खूप वेळा मुंबईची अस्मिता परत आणायची आहे बेसिकली, आणि ती लाल बस लाल दिसली पाहिजे. पण जुने मार्ग सगळे पुन्हा सुरू करू. कारण आता आमदारांना पण हे पत्र येत असतात, नगरसेवकांना देखील येतील की हा मार्ग पुन्हा करून द्या, ताई हा मार्ग पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे, आमचा हा मार्ग बंद झालेला आहे. तर सगळे जुने मार्ग आपण हे करू. आणि खास कारण आपण आपल्या सरकारच्या वेळी हात दाखवा बस थांबवा ही योजना आपण विद्यार्थ्यांसाठी आणलेली, ज्यांनी गणवेश घातलेले आहेत. तर ही योजना पुन्हा आणायची. महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पीक आवर्समध्ये स्पेशल बस करून त्यांना मोफत त्याच्यावर आपल्याला बसेस द्यायच्या आहेत. त्या बरोबर ना? हे आपण करून द्यायचं. सार्वजनिक आरोग्य. मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव आहे जी स्वतःची 4 वैद्यकीय
महाविद्यालय अजूनही चालवतं. आणि हे एकमेव नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात किंवा जगभरात असेल की मेडिकल कॉलेज स्वतःचे 4 असणारी ही एकमेव महानगरपालिका आहे ज्याची आपण आखणी पाहिलेली आहे. पण आता तिथे थांबायचं नाही आहे. जे अमित आणि मी बोलत होतो, कारण अनेक तरुण विद्यार्थ्यांना मुंबईत सेवा करण्याची किंवा मुंबईत इंटर्नशिप करण्याची, मुंबईत पेशंटची सेवा करण्याची संधी पाहिजे असते. तर काल आम्ही ठरवलं होतं, काल आम्ही जरा अभ्यास केला म्हणजे पुढच्या मागच्या आठवड्यात, आणि 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय आपण मुंबईत आणायचे आहेत. शताब्दी आहे, गोवंडीचं शताब्दी कांदिवली आहे, MT अगरवाल आहे, भगवती आहे, राजवाडी आहे. ही 5 जे हॉस्पिटल आहेत, आत्ता गेल्या 2-2.5 वर्षात आम्ही पाहतोय सतत चर्चा सुरू आहे की ह्याला प्रायव्हेटाईज करणार. पण ही आपली आहेत, ह्या मुंबईकरांची आहेत, परवडणारी हॉस्पिटल असायला पाहिजेत. आणि जी आपली आहे, मुंबईकरांची आहेत, मुंबई महानगरपालिकेची, ती प्रायव्हेट हातात जायलाच कशाला पाहिजे. जगातले सर्वात चांगले सर्वोत्तम डॉक्टर्स हे आपल्या हॉस्पिटलमध्ये जोडलेले आहेत. मग आपली जी सेवा असते जवळपास सगळं मोफत आहे. ते हे 5 नवीन आपण मेडिकल कॉलेजेस सुरू करायचे आहेत. त्याचसोबत आपले स्वतःचे ॲम्ब्युलन्स सुरू करायचे. कारण आता 108 सेवा, मला माहीत नाही मुंबईत तुम्हाला दिसते का कुठे, मला तरी दिसली नाही एकसुद्धा, बंद पडल्यासारखीच आहे, बरोबर ना. तर आपल्याला आपली मुंबई महानगरपालिकेची ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करायची. हेल्थ टू हे 24 तास सिनियर सिटीजनसाठी हेल्थ टू होम ही सेवा सुरू करायची. आणि अमित, तुला जे सांगायचं होतं ते नाही, हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, कारण मी स्वानुभवातनं सांगतोय. महानगरपालिकेमार्फत आपण एक कॅन्सरचं रुग्णालय एक चालू केलं पाहिजे. कारण मला कळतं की ह्या आजारातनं जाताना पहिल्या काही दिवसात डिटेक्शन, जे आपल्याला लवकर डिटेक्ट करता येतं हा आजार, हे किती महत्त्वाचं असतं आणि ह्याच्याने किती जीव वाचू शकतात. कारण हा देशभर, आणि देशभर नाही तर आय थिंक जगभर पसरतो आहे हा आजार. त्याच्यामुळे एक कॅन्सरचं रुग्णालय हे महानगरपालिकेचं असणार. आणि मला माहिती आहे की टाटा आणि असे अनेक रुग्णालय आहेत, पण ते कमी पडतात कुठेतरी. मला वाटतं की अशा आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जिकडे अर्ली डिटेक्शन येतं आणि तुम्हाला सगळे तुमचे उपचार केले जातील, असं आपण एक रुग्णालय तयार करणार आहोत. पुढचा विषय आहे शिक्षणाचा. हा देखील ज्यांनी शिक्षण समितीवर काम केलं त्यांना मी किती हैराण केलं हे माहिती आहे. कारण हे सगळ्यांचंच आपलं स्वप्न आहे की जे जिंकून येतात, आणि तुम्ही नगरसेवक सगळे झाल्यानंतर अनेक लोक जसे आमच्याकडे येतात तसं तुमच्याकडे येणार की ताई किंवा साहेब आम्हाला एक पत्र द्या, ह्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे, त्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे. प्रायव्हेट शाळा असतात. पण माझं जे स्वप्न होतं की हे सगळं आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी झालं पाहिजे. साधारणपणे 2018-19च्या वेळी जेव्हा आपण मुंबई पब्लिक स्कूल ही संकल्पना आणली, त्यानंतर 4000 सीट्ससाठी आपल्याला 10,000 ॲप्लिकेशन झाले, लॉटरी काढायला लागली. आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई पब्लिक स्कूलसारख्या शाळा देशात नसतील अशा आपण करून दाखवलेल्या आहेत. मग त्याच्यात SSC बोर्ड आहे, IB आहे, IGCSE आहे, CBSE आहे आणि ICSE आहे. पण हे सगळं होत असताना मराठी अनिवार्य आहे. 3.25 लाख विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात. मला वाटतं GR पण उद्धवजींनीच काढलेला, हो, आपल्या वेळेस काढलेला. आणि ह्या शाळेंमध्ये तो पण आता मला वाटतं रद्द केला, तो रद्द केला, तो स्थगित केला ह्याने. आणि ह्या शाळेंमध्ये इंग्लिश, सेमी इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड ह्या सगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं. पण हे करत असताना सगळ्यात मोठी जी चिंता जी अमितकडे पण येते आणि माझ्याकडे पण येते की 10वी नंतर काय. आणि म्हणून आमचं दोघांचं स्वप्न आहे आणि जे आपण करणार हा आपला शब्द आहे की मुंबई महानगरपालिकेचं ज्युनियर कॉलेज देखील आपण काढू. म्हणजे ज्युनियर KG ते 12वी हे आपल्याला 12वीपर्यंत विद्यार्थ्यांना टेन्शन नाही, टेन्शनमुक्त विद्यार्थी. म्हणजे परीक्षा द्याव्या लागतील, मार्क मिळवावे लागतील, पण ॲडमिशनचं टेन्शन नाही. आणि आपल्या विद्यार्थी सेनेला आंदोलन करण्याची गरज नाही लागणार.